गाईज तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये द एम्पायर लाईफ. तर अशा पद्धतीने आज आम्ही दादरला जाणार आहे सिद्धिविनायक मंदिरामध्ये गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी. तर अशा पद्धतीने आम्ही दादरला पोहोचलेलो आहे. माझ्यासोबत जावेद आहे. जावेद आणि मी आम्ही दोघंही गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी निघालेलो आहोत. तर हे आहे मनीष मार्केट, जे कपड्याचे खूप मोठे मार्केट इथूनच सुरुवात होते, जिथं खूप मोठे होलसेलर्स आहेत जे होलसेलमध्ये कपडे देतात. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकताय आम्ही चालतच जायचा प्रवास चालू केलेला आहे, कारण बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी गाडीपेक्षा चालीत जाण्याचा प्रवासच अतिउत्तम आहे. तर अशा पद्धतीने आम्ही मार्केटमधून निघालेलो आहे सिद्धिविनायक मंदिराकडे. तर जावेदला इकडचं संपूर्ण माहिती आहे, कारण तो इथं मुंबईमध्ये राहिलेला आहे. लहानपणापासूनच तो मुंबईमध्ये असल्यामुळं त्याला मुंबईचं पूर्णपणे माहिती आहे. सर्व रोड त्याला माहीत आहे. मुंबई किती जरी मोठी असली तर त्याला कोणत्याही कोपऱ्यात सोडला तर तो योग्य ठिकाणी येऊन पोहोचणारच, कारण लहानपण त्याचं बालपण इकडेच गेलेलं आहे. तर अशा पद्धतीने आम्ही दादरच्या कबूतरखान्याकडे निघालेलो आहोत. तर दादर पश्चिमला हा जाणारा रोड आहे, तिकडं सिद्धिविनायक मंदिराकडे रोड सरळ जातो. तर टॅक्सी पण तुम्ही करू शकता, पण जवळच आहे. त्या पद्धतीने चालत तुम्ही जाण्याचा आनंदही लुटू शकता. तुम्हाला खूप काही गोष्टी मिळतील. गणपती बाप्पा मोरया सिद्धिविनायक मंदिराकडे हा रस्ता जातो. तर अशा पद्धतीने आम्ही इथून सरळ गेल्यानंतर तुम्ही लेफ्ट मारून सिद्धिविनायक मंदिराकडे जाऊ शकता. फायनली आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मंदिराच्या एंट्री मध्ये आलेलो आहोत. तर एंट्री केल्यानंतर आपण आतमध्ये जाताना गर्दी बघतोय, त्यासाठी आपण पहिल्यांदा गणपती बाप्पासाठी आपण प्रसाद आणि नारळ आणि हार अशा पद्धतीने घेतलेला आहे शॉपमधून. तर गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी इकडे खूप दर मंगळवारी सेलिब्रिटीज खूप येतात. कोण ना कोणतरी सेलिब्रिटीज इकडे असतातच. त्याच पद्धतीने तुम्ही रोज इकडे बघू शकता, रोज अशीच गर्दी असते, कोणताही वार असू देत, कारण बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी वाराची गरज नसते, तर आतून भावना आली पाहिजे. तर त्याच पद्धतीने अंतःकरणात माझ्या मनामध्ये खूप गणपती बाप्पाबद्दल श्रद्धा आहे. तर ती श्रद्धा घेऊन मी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत. तर अशा पद्धतीने आपण आतमध्ये निघालेलो आहोत.
तर बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी खूप मोठी लाईन लागलेली आहे. तर रांगेत उभा राहण्याची मजाच वेगळी असते, कारण ती आतुरता, आपल्याला गणपती बाप्पाची ओढ, त्याच्यामध्ये एक वेगळाच आनंद आहे. तर अशा पद्धतीने आपण रांगेतून सर्व भक्त निघालेले आहेत, त्याच पद्धतीने आपणही निघालो. तर आतुरता खूपच वाढलेली आहे, कारण आपण बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आता पोहोचणारच आहोत. तर तुम्ही टी व्हीवरती लाईव्ह बघू शकता. गणपती बाप्पा. मनापासून केलेली श्रद्धा कधीच वाया जात नाही, आणि गणपती बाप्पा हे कधीच नाराज करणार नाहीत. तर फायनली दर्शन घेऊन आपण बाहेर आलेलो आहे. तर त्याच पद्धतीने आपण आता प्लॅन केलेला आहे वर्ली सिपेक्सला जाण्यासाठी. तर आज पहिला ग्रीन ज्यूस घेऊन आम्ही वर्ली सिपेक्सला जाण्यासाठी टॅक्सीने जाणार आहोत, कारण तिथून थोडंसं दूर आहे. तर वर्ली सिपेक्स हे एक मुंबईमधील एक पर्यटन स्थळ आहे. तुम्ही तिथं जाऊन भेट देऊ शकता. ते तुम्हाला समुद्राच्या किनारी एक आनंद लुटू शकतो. जिथं खूप सारे लोक येतात बाहेरून, पर्यटन फॉरेनर्स लोक, भरपूर असे लोक तिथं आलेले तुम्हाला दिसायला मिळतील. तर त्याच पद्धतीने रिक्षा नाही भेटली म्हणून आपण टॅक्सीचाच प्रवास करणार आहोत. ॲक्च्युली आपण इथं आलेलो आहोत, बट इथं काम सुरू असल्यामुळे बघण्यासाठी काहीच नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, इथं काम खूप मोठ्या प्रमाणाचं चालू आहे. कंटिन्यू दिवस रात्र इथं कामच सुरू आहे. तर अशा पद्धतीने आपण आता रिटर्न जाण्यासाठी प्रवास चालू केलेला आहे, कारण
हायवेला कोणतीही टॅक्सी थांबत नाही, तर पलीकडचा ब्रिज क्रॉस करून आपल्याला तिथं टॅक्सी मिळू शकते. अशा पद्धतीने आपण समुद्राचा आनंद लुटून आल्यासारखं थोडंसं का होईना पण थोडासा तर आनंद मिळाला. तर त्याच पद्धतीने आपण आता टॅक्सी पकडून दादर स्टेशनला रिटर्न निघालेलो आहोत. तर मित्रांनो, आपल्या व्लॉगला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. आणि नक्कीच पुढच्या ब्लॉगमध्ये आपण लवकरच भेटू नवीन काहीतरी घेऊन. तर हा आपला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.